नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर हे जे रान आहे आपलं, आता आपण मका वगैरे पेरली होती, तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर। हे तेच रान आहे, आपण मका वगैरे काढून त्याचा मुरघास बनवलेला आहे। आता त्याच्यानंतर परत आपण ह्याच्यामध्ये मेगा सीड पेरलेला आहे, म्हणजे ॲडवांटा कंपनीचं मेगा सीड नावाची जी ज्वारी आहे, म्हणजे फक्त ह्याच्यासाठी तयार केलेली चाऱ्यासाठी ती पेरलेली आहे आपण पेरलेली आहे शुक्रवारी। आज आहे मंगळवार, म्हणजे 3 आणि हे 2, आज 5वा दिवस आहे। शुक्रवारी पेरल्यानंतर रात्री चांगला पाऊस झालेला आहे, त्यामुळं ज्वारी आपल्याला पाणी द्यावं लागलेलं नाही। तर हे बघू शकता तुम्ही, चांगल्या प्रकारे आणखीन म्हणजे वापसा आहे, आणखीन मातीमध्ये ओल आहे। हे बघा, असं दाबल्यानंतर ह्याचा असा चेंडू तयार होतो, म्हणजे फुटत नाही अजून। हे आहे म्हणजे ओल आहे, अजून लगेच पाणी द्यायची गरज नाही। 2-3 दिवसात जर नाही पाऊस पडला तर मात्र आपल्याला पाणी देऊन घ्यावं लागेल। तरी बघू शकता ज्वारी चांगली वापलेली आहे आपली। तर 3 एकर आपण मेगा स्वीट केलेलं आहे, आणि राहिलेलं जे 3-3.5 एकर होते ते आपण हे केलेलं आहे ॲडवांटा। हे आपलं 756 मका ॲडवांटाची, ती पण मुरघासाठीच डेव्हलप केलेली व्हरायटी। तर दोन्हींचं पण टनी चांगलं आहे, आणि दोन्ही पण बियाणे ह्या वर्षी आपण चांगलं पेरलेलं आहे। तर काय काय अपडेट येते तुम्हाला सांगत राहीन मी। तर हा आपण असा दंड बनवून घेतलेला आहे ट्रॅक्टरनंच पाणी द्यायसाठी। तर बघू आता आता उद्यापासून बहुतेक रात्र पाळी चालू होते लाईटीची, तर रात्री आपल्याला उद्यापासून पाणी द्यायला लागणार आहे। तर बघू शकता, ही पूर्ण प्लॉट आपण केलेला आहे मेगा स्वीटचा। आणि इकडं हे ट्रॅक्टर उभारले, इकडं आपण इकडला प्लॉट जो आहे हा आपण ह्याचा करणार आहे 756चा मक्याचा। तर इकडं 756 मका पेरायला चालू आहे आपले। तर हे बघा, हे जे आपण दंड सोडलेला आहे ट्रॅक्टरने, तर हे दंड सोडायला तयार केलेलं अवजार आहे हे। त्याखाली असं ते म्हणजे फळीसारखं असतं, खाली एक दात आहे, आणि त्याला दोन्ही साईडला 2 अशा फळ्या आहेत। आपल्याला ते ॲडजस्ट करता येतात, म्हणजे कमी जादा करता येतात, आणि त्याच्यानं आपण ट्रॅक्टरनंच दंड सोडून घेतोय। त्याच्यावरच बघा आपण हे खत पेरायचं खत आणलेलं आहे RCA 15-15-15, आणि ही मका आणलेली आहे बघा, हीच पेरतोय आपण ॲडवांटा 756 हे बघा। तर चालू आहे आपलं पेरायला। तर सगळे अपडेट देत जाईन तुम्हाला मका कशी होत। तर काम खूप फास्ट होते, एक 10-15 मिनटं झाली असतील, जवळपास अर्धा एकर मका पेरून झालेले। फास्ट होते, 1 तास 1.5 तासात आपलं पेरून संपेल। त्याच्यानंतर आपल्याला पाईप वगैरे जोडून घ्यायला चालू करायचं आहे, रात्रीपासून पाणी द्यायला सुरुवात करायची आपल्याला। तर धन्यवाद। तर माझे हे सबस्क्रायबर्स वाढे नाहीत फास्ट, थोडं सबस्क्रायबर तेवढं सबस्क्राईब करा जे नवीन बघतायत त्यांनी, आणि आपला व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।